नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला कृतीपत्रिकेमधील विभाग क्रमांक 5 या विभाग क्रमांक 5 मध्ये तालिका पूर्तीं कुरुत या विभागामध्ये जो शेवटचा गट आहे धातू साधित विशेषणांनी धातू साधित विशेषणांचा जो गट आहे त्या गटामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 78 वर ही धातू साधित विशेषणांचा गट जो आहे तो दिलेला आहे. आपल्याला यातीलच प्रश्न याच्यातीलच जी रूप आहेत ती रूप आपल्याला विचारली जाणार आहेत. तर त्यामधील आज आपण आपल्या समोर दिसणारा जो तक्ता आहे तो तक्ता म्हणजे कृत्याहा ही रूप. कृत्याहा रूप म्हणजेच कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण. ही विशेषण कशी तयार होतात, त्याचबरोबर कोणत्या कारणासाठी वापरले जातात याविषयीची माहिती घेण्यापूर्वी आपण ही धातू साधित विशेषण किती प्रकारचे आहेत याविषयी जाता जाता माहिती घेऊया आणि मग आपण आजचा जो विषय आहे तो म्हणजे कृत्याहा कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण यांच्याबद्दलची माहिती घेऊया. धातू साधित विशेषण एकूण 7 प्रकारचे. त्यातील पहिला प्रकार म्हणजे कर्तरी वर्तमानकालवाचक धातू साधित विशेषण की जो पृष्ठ क्रमांक 78 आपल्याला शेवटच्या रकान्यामध्ये पाहायला मिळतो. तो म्हणजे शत्रुशानच. यामध्ये आपल्याला कर्तरी वर्तमानकालवाचक धातू साधित विशेषण ही 2 प्रकारची सापडतात. त्यामध्ये परस्मैपदी धातूंपासून बनणारे विशेषण आणि आत्मनेपदी धातूंपासून तयार झालेली विशेषण. या आत्मनेपदी धातूंपासून तयार झालेली जी विशेषण आहेत त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. एक प्रथम गटातील जे 4 गण आहेत प्रथम चतुर्थ षष्टम दशम या गणातील आत्मनेपदी धातूंची वर्तमानकाळ तृतीय पुरुषाची बहुवचनाच्या रूपांमधून शेवटचा प्रत्यय अंती काढायचा आणि त्या ठिकाणी मान प्रत्यय जोडायचा. आपण आपल्या पृष्ठ क्रमांक 78 वर शेवटच्या रकान्यामध्ये पाहिलं तर जे आत्मनेपदी धातू आहेत त्यांच्या पुढे आपण मान प्रत्यय जोडलेला आहे असं आपण पाहतो. या रूपांविषयी आपण माहिती नंतर घेणारच आहोत. तरी देखील आपण ही जी धातू साधित विशेषण आहे त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कर्तरी वर्तमानकालवाचक धातू साधित विशेषण म्हणजेच शत्रुशानच. त्याचे एकूण 2 प्रकार पडतात. आता सांगितल्याप्रमाणे परस्मैपदी धातूंची रूप त्यापासून तयार झालेली विशेषण ही प्रथम गण ते दशम गण सर्व गणातील धातूंची रूप ही तयार होतात. आणि आत्मनेपदी जी धातू आहेत त्यामध्ये मात्र 2 प्रकार पडतात. ते म्हणजे प्रथम गटातील धातूंची रूप आणि द्वितीय गटातील धातूंची रूप. यावेळेला प्रथम गटातील धातूंची रूप तयार करत असताना मान प्रत्यय जोडावा आणि द्वितीय गटातील धातूंची रूप तयार करत असताना आन प्रत्यय जोडावा. त्यानंतर दुसरं जे रूप आहे ते म्हणजे कर्मणी वर्तमानकालवाचक धातू साधित विशेषण. ही रूप आपल्या रकान्यामध्ये नाहीत. तिसरा प्रकार जो आहे तो कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. हे त प्रत्ययांत म्हणजेच त रूप जी आहेत ती कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आणि त प्रत्ययांत कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण ही जी आहे ती त रूप की जो आपला पृष्ठ क्रमांक 78 वरील दुसरा रकाना आहे. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आपल्या या रकान्यामध्ये नसला तरी सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तवत प्रत्ययांत. आता ही जी आहे ती दुसरा जो गट आहे तवतु रूप जे आहे ते तवतु रूपांबद्दलचा आहे तो 5वा प्रकार आहे. कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण म्हणजेच तवतु रूप हा 5वा प्रकार. आणि 6वा प्रकार जो आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे 7वा प्रकार भावे विध्यर्थ धातू साधित विशेषण. हे आपल्या रकान्यामध्ये नाहीत. तर आता आपण पूर्वपीठिका म्हणून ही धातू साधित विशेषण किती आहेत, ती विशेषणता कोणकोणत्या गणाची कोणकोणत्या पदांची तयार होतात, कोणते प्रत्यय जोडले जातात याची जाता जाता आपण माहिती घेतली. तर आज आपण पाहूया
धातुसाधित विशेषणामधील कृत्याहा म्हणजेच कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण. आपल्या समोर दिसणारा जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसेल की यामध्ये गमगच्छ, रम, मन, दायच्छ, पापिव, ज्ञान उभयपदी, नि नय एक उभयपदी, कृ आठ उभयपदी या धातूंची काही उदाहरण दाखल रूप आपल्याला कृत्याहाची दिलेली आहेत. खरं तर ही कृत्याहाची जी रूप आहेत ही रूप तयार करत असताना धातूंना य, तव्य आणि य. आता याच्या संदर्भात नियम लक्षात घ्या की सकर्मक धातू जे आहेत या सकर्मक धातूंना तव्य आणि य यापैकी एक प्रत्यय जोडून ही कृत्याहाची रूप तयार होतात. कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण म्हणजेच आपण सांगितलेली कृत्याहाची रूप, जशी पा, पातव्य, पानीय, पेय, श्रु, श्रोतव्य, श्रवणीय, श्राव्य, गै, गातव्य, गानीय, गेय, शास, शासितव्य, शासनीय, शिष्य, तड, ताडयितव्य, ताडनीय, ताड्य अशी ही रूप तयार होतात. तर याप्रमाणे काही उदाहरणं आपल्या समोर दिलेली आहेत. आता ही जी रूप आहेत ही रूप वर दिलेल्या सूचनेनुसार पुल्लिंगी प्रथमा विभक्तीची एकवचनीच रूप सर्व तक्त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त पुल्लिंगी प्रथमा विभक्तीची एकवचन. परीक्षेमध्ये तुम्हाला या तीन पैकी कोणतंही एक रूप लिहिलं तरी सुद्धा ते योग्य धरलं जातं. पण विशेषतः त्या रकान्यामध्ये जर अन्य कोणतं रूप दिलं असेल, तव्य प्रत्ययांत दिलं असेल, य प्रत्ययांत दिलं असेल, अनिय प्रत्ययांत दिलं असेल, तर तुम्ही शक्यतो इतर जी रूप तुम्हाला विचारली असतील तर ती रूप देताना तुम्ही त्याच पद्धतीने द्यावीत. म्हणजे गम्य य प्रत्ययांत दिले असतील तर य प्रत्ययांत द्यावीत, तव्य प्रत्ययांत दिले असतील तव्य प्रत्ययांत. पण असा नियम नाही. तुम्हाला जी योग्य वाटतील ती रूप तुम्ही तिथं देणं आवश्यक आहे. आता बघूया गमगच्छ. गमगच्छ एक परस्मैपदी, त्याची कृत्याहाची रूप गम्य, गंतव्य, गमनीय. ही अनुक्रमे य, तव्य आणि अनिय प्रत्यय जोडून ही रूप तयार झालेली दिसून येत आहेत. रम धातू एक आत्मनेपदी, रम्य, रंतव्य, रमणीय. सर्व पुल्लिंगी प्रथमा विभक्तीची एक वचनी रूप देणं आवश्यक आहे. त्यामुळे विसर्ग पुढे देणं अपरिहार्य. आता ही रूप देत असताना तुमच्या लक्षात येईल की पहिला गमगच्छ परस्मैपदी आहे, दुसरा आहे रम एक आत्मनेपदी. म्हणजे धातू परस्मैपदी असू द्या किंवा आत्मनेपदी असू द्या, प्रत्येक तेच लागले जातात. त्यानंतर मन चतुर्थगण आत्मनेपद, मान्य, मंतव्य, मननीय. दायच्छ एक परस्मैपदीचा धातू आहे, देय, दातव्य, दान्य. पा, पिभ एक परस्मैपद, पिणे या अर्थाचा, पेय, पातव्य, पानीय. ज्ञान नव्यागणाचा उभयपदीचा आहे, ज्ञेय, ज्ञातव्य, ज्ञानीय. नि एक उभयपदी, नेय, नेतव्य, नयनीय. आता इथं कृ आठ उभयपदी आहे. या ठिकाणी कृत्याहा रूपांमध्ये य प्रत्ययांत दोन रूप तयार होतात, कार्य किंवा कृत्य. हे वैकल्पिक रूप आहे. दोन्ही रूप बरोबर आहेत. त्यापैकी कोणतंही रूप दिलं तरी देखील चालतं. कार्य, कर्तव्य, करणीय अशा प्रकारची ही रूप, कृत्याहाची रूप या धातूंची आपण नमुना दाखल पाहिलेली आहेत. आता ही धातू साधित विशेषण याच्याबद्दल थोडीशी सखोल माहिती बघूया. यांनाच कृत्याहा रूप म्हणजे कृत्य प्रत्ययांतानी असं म्हटलं जातं. कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषणानी. हा प्रयोग आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये लिहायचा नाही, फक्त माहीत असावं की कर्मणी वाक्यरचनेमध्ये विद्यार्थी रूप धातूपासून तयार झालेली विशेषण. आता उदाहरणार्थ पहिल्या रकान्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पठनाय योग्य ग्रंथ, म्हणजे वाचण्यास योग्य ग्रंथ असं ज्यावेळी म्हणायचं असेल त्यावेळेला मग मी
ही जी विद्यार्थी रूप आहेत ती कशी योजली जाणार? तर पाठ्यः ग्रंथः म्हणजे पाठ्यः ग्रंथः याचाच अर्थ पठनाय योग्यः ग्रंथ, वाचण्यास योग्य असा ग्रंथ. पाठ्यः ग्रंथः. पठितव्यः ग्रंथः त्याचा देखील अर्थ तोच आहे, पठनाय योग्यः ग्रंथः. पठनीयः ग्रंथः, पठनाय योग्यः ग्रंथः. इथं य, तव्य आणि य प्रत्यय हे तिन्ही जे आहेत तिन्हींचा अर्थ एकच होतो. तो अर्थ पुढील रकान्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. खालचे जे 2 प्रश्न आहेत ते बघा. कह पाठ्य काय वाचण्यास योग्य आहे? ग्रंथः पाठ्य. ग्रंथ वाचण्यास योग्य आहे. ग्रंथः पठनाय योग्यः. इथं तुम्हाला जी सर्व रूपं आहेत ती तव्य प्रत्ययांत य, तव्य आणि य प्रत्ययांत दिलेली आहेत. तसंच आणखीन एक उदाहरण बघूया आपण. खाली जो 2 प्रश्न एक प्रश्न आहे तो बघा. कह रक्षणीयः कशाचे रक्षण करणे योग्य आहे? देशः रक्षणीयः. देशाचे रक्षण करणे. बघा कर्तव्य जे सांगितले ते देश रक्षणम इति कर्तव्यम. इथं कर्तव्याची भावना जी आहे ती सांगितलेली आहे की देशाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य. म्हणून ते वाक्य आपण कसं बघू शकतो? रक्षः देशः, रक्षितव्यः देशः, रक्षणीयः देशः, देशः रक्षणम इति. म्हणून वाचत असताना कह रक्षणीयः, देशः रक्षणीयः, देशः रक्षयः, रक्षः, देशः रक्षितव्यः. इथं कर्तव्याची भावना आपल्याला सांगितलेली आहे. त्यानंतर कानी खादनीयानी काय खावे? फलानी खादनीयानी. आता ही विशेष नसल्यामुळं फलानी हे नपुंसकलिंगी प्रथमेचं बहुवचन आहे आणि म्हणूनच खादनीयानी हे देखील त्यानुसार विशेषाप्रमाणे चाललेलं आहे. खादनाय योग्यानी फलानी फळे खाण्यास योग्य. म्हणून ही 3 वाक्य आपण कशी करू शकू? तर खाद्यानी फलानी, खादितव्यानी फलानी, खादनीयानी फलानी. ही तिन्ही रूप जरी वापरले तर त्याचा खादनाय योग्य आणि फलानी असाच अर्थ होतो. म्हणजेच खादनीयानी फलानी. आणि म्हणून आधी प्रश्न वाचा. कानी खादनीयानी, फलानी खादनीयानी, फलानी खादनाय योग्यानी. मग यासाठी ही जर रूप वापरले आपण कृत्य तर ती वाक्य कशी होतील? खाद्यानी फलानी, खादितव्यानी फलानी, खादनीयानी फलानी. त्यानंतर का वंदनीया. कोण वंदनीय आहे? माता वंदनीय. वदवंद धातू आहे. वंदनार्हा माता, वंदन करण्यास योग्य अशी माता, वंदन करण्यास योग्य. बघा माता कशी? वंद्या माता, वंदितव्या माता, वंदनीया माता. या ठिकाणी वदवंद या धातूची कृत्या हा तिन्ही रूप जे आहेत तिन्ही रूपांचा अर्थ कसा होतोय बघा. वंद्या माता, वंदितव्या माता, वंदनीया माता. तसेच आणखीन काही उदाहरण आपण बघूया. पेयम जलम. प्रश्न कसा तयार होईल? कम जलम, कम पेयम योग्यम, जलम पेयम योग्यम. दर्शनीयः चित्रपटः. चित्रपट पाहण्याजोगा आहे. सुभाषितम गेयम. सुभाषित गेयपूर्ण आहे, गाण्यास योग्य आहे. चिंता न कार्या, काळजी करू नये. चिंता न कार्या, काळजी करू नये. सुगम्य पर्वतः. पर्वतावर आरोहण करणे सहज शक्य आहे. सुगम्य जाण्यास योग्य. पर्वत कसा? जाण्यास योग्य, आरोहण करण्यास योग्य. देयम दानम. दानम देयम, दान देण्यास योग्य असे.
विषय चिंतनीय, चिंतनीय विषय, विषय हा अत्यंत चिंतनीय आहे. अशा प्रकारची काही उदाहरणं आपण कृत्याहाची बघितली. त्यानंतर हा जो तक्ता आहे या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की वरच्या भागामध्ये य, तव्य, अनिय हे प्रत्यय जोडलेले आहेत. आपण सरावासाठी नेहमी हे जे या प्रत्ययानुसार ही कृत्याहाची रूप म्हणावी. जसे तेज एक परस्मैपदी जो धातू आहे त्याची कृत्याहाची य, तव्य, अनिय प्रत्यय जोडले की कशी रूप तयार होतात बघा. तेज, त्याज्य, त्यक्तव्य, तेजनीय. आता ही रूप जी आहेत ती पुल्लिंगी प्रथमा विभक्तीची एकवचन चालवलेली नाही, तर फक्त रूप कशी तयार झालेली आहेत एवढंच फक्त पाहिलेलं आहे. आपल्या सोयीसाठी प्रत्येक ठिकाणी जरी तुम्ही विसर्ग दिला तर ती पुल्लिंगी प्रथमा विभक्तीची एकवचनी रूप होणार आहे. पुन्हा एकदा बघा, आपण पुल्लिंगी प्रथमा विभक्तीची एकवचनी रूप म्हणूया. तेज, त्याज्य, त्यक्तव्य, तेजनीय. वच, वाच्य, वक्तव्य, वचनीय. प्र अधिक अर्थ, प्रार्थ्य, प्रार्थयितव्य, प्रार्थनीय. घोष, घोष, घोष्य, घोषयितव्य, घोषणीय. दा, देय, दातव्य, दानीय. क्षिप, क्षेप्य, क्षेप्तव्य, क्षेपनीय. दृश्य, दृश्य, द्रष्टव्य, दर्शनीय. गै, गेय, गातव्य, गानीय. अशी ही कृत्याहाची रूप तयार होतात. आपल्याला प्रारंभी सांगितल्याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 5 या विभागामध्ये तालिकापूर्तीम कुरुत, या तालिकापूर्तीम कुरुत यामध्ये शेवटचा जो रकाना आहे त्या रकान्यामध्ये आपल्याला धातू साधित विशेषण जी दिली जातील ती विशेषण सर्व पृष्ठ क्रमांक 78 वर जी आहेत ती तुम्हाला विचारली जातील. त्यातील एक जो प्रकार आहे तो म्हणजे कृत्याहा, याची रूपण आता आपण पाहिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी याचा सराव दररोज करणं, दररोज ही रूप व त्यांचं वाचन करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी आज एवढी माहिती घेऊन थांबणार आहोत. धन्यवाद.